नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांनी सगळ्यांचे विक्रम मोडले. देशातील सर्वात मोठे मतधिक्क किती मतांनी जिंकले आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा मताधिक्यांचा विक्रम मोडीत काढत बारामतीमधील पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. 2,18,930 मतं मिळवून सुनेत्रा पवारांनी विजय मिळवला आहे. सुनेत्रा पवारांविरोधात निवडणुकीमध्ये उभे असलेले सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. सुनेत्रा पवारांनी विजय आघाडी मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळे करून दिल्याचं पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांच्या नावावर सर्वाधिक मताधिक्यांचे निवडून येण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24व्या फेरीत अखेर सुनेत्रा पवारांनी 2,18,930 इतकी मते पडली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबादमधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडीत काढला. 2022च्या पोटनिवडणुकीमध्ये सुनील कुमार शर्मांना 2,14,835 मते मिळाली होती. 24व्या फेरीत अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीमध्ये 2,18,930 मते मिळाली आहेत. 2019 मधील अजित पवारांचा मतधिक्यांचा विक्रम सुनेत्रा पवारांनी मोडीत काढला. सुनेत्रा पवार यांना 19व्या फेरीमध्ये 1,68,000 मतांची आघाडी मिळाली आहे. 2019 मध्ये अजितदादांना एकूण 1,65,000 मते होते. मतधिक्य बारामती पोटनिवडणुकीच्या एकूण 24व्या फेरीपैकी 19व्या फेरीत त्यांनी हा विक्रम मोडीत काढला. विजय आघाडी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवारांनी या विजय आघाडीनंतर त्यांनी आज मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर प्रसारमाध्यम प्रतिक्रियासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी दादानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारे निवडणूक लढावी लागेल. मन भरून येत आहेत. पण आज बारामतीकरांनी जो दादांवर विश्वास दाखवला आहे, बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकास कामाचं प्रतीक म्हणून भावांजली वाहिली आहेत. मतदान हे दादांवर दाखवलेला विश्वास, बारामतीकरांनी केलेली सेवा आणि जनतेवर प्रेम या संदर्भातील हे मतदान आहेत, असं मत व्यक्त करत बारामतीकरांचे आभार मानले. विकासाचा वादा वहिनी आणि दादा अशी चर्चा सोशल मीडियावर आहेत असं मत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांनी ज्या प्रकारे मतदान केलं आहे त्यांनी दादांवरील विश्वास माझ्या पाठीशी उभा केला आहे. दादांना आदरांजली वाहताना माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी मतदारांचे आभार मानते. त्यांनी जे मतदान केलं आहे दादांवरचं प्रेम आणि माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. आजपर्यंत बारामतीकरांना अजित पवारांनी विकासाची स्वप्न दाखवली आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय म्हणून त्यांनी हे मतदान केलं आहे असं मला वाटत आहे. विजयानंतर जल्लोष साजरा करू नका असं आवाहन तुम्ही समर्थकांना केलं आहे म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना सुनेत्रा पवारांनी खरं तर अशी निवडणूक बारामतीकरांना नको होती. त्यांनी मतदान केलं ते विश्वास, प्रेम आणि दादाप्रतीची भावना यातून व्यक्त केल्या आहेत. हे मत अनुभवाचं आहे. ही जल्लोषाची निवडणूक नाही, ही एका प्रकारची सगळ्यांनी दिलेली आदरांजली आहे. बारामतीकरांचं हे मत आहे. काही लोकांना उत्सव वाटतो. हा विजय दादांना वाहिलेला आदर आहे. दादांना ज्या प्रकारे शिस्त आणि संयमाची सवय होती तीच दाखवा अशी इच्छा आहे असं उत्तर दिलं. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.